नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज 20 डिसेंबर. आजपासून जवळपास 15 दिवस मुलांच्या शाळेला सुट्ट्या आहेत कॅनडामध्ये, कारण सध्या क्रिसमस सीझन चालू आहे आणि या सीझनमध्ये शाळेला थोडासा ब्रेक असतो. तर आता दुपारचे 2 वाजलेत आणि पाठीमागे बघत असाल तुम्ही तर मुलांचं आणि शिल्पाचं काहीतरी चालू आहे. चला तर मग बघूया काय करतायत ते सगळेजण. हे बघा, दुपारचे 2 वाजलेत. आज शनिवार आहे आणि सुट्टीच्या दिवशी हे तिघजण एकत्र मिळून किचन मध्ये काहीतरी स्पेशल रेसिपी बनवत आहेत. काय चालू आहे बनवायला सांगा बरं मला. आज मुलांना सुट्टी असल्यामुळे म्हटलं बीटरूट टिक्की बनवा. ओके. त्याच्यामुळे इथे खिसून घेतले काही काही. बर, काय इन्ग्रेडियंट्स काय? कारण सगळेजण विचारतात आम्हाला रेसिपी सांगत जा म्हणून. तेच ना, सुरुवात केली आम्ही, पण नंतर वाटलं रेसिपी दाखवा म्हणून आता दाखवतोय. ओके. तर हे बीट आहे, त्याची वरची साल काढली आहे आणि खिसून घेतलाय. बर. हे स्वीट पोटॅटो आहे, ओके. ते बॉईल करून घेतलेलं आहे. ओके. हे गाजर ओके. आणि हे आपलं बटाटा आहे साधा, ओके, ते बटाटे. पण शिजवून घेतलेलं आहे. बर. आता याच्यामध्ये टाकायचं कांदा. कांदा. ही कांद्याची पात आहे बर. आणि हे कोथिंबीर आहे. मी समर मध्ये ड्राय करून ठेवलेली कोथिंबीर आहे, आपल्याच बागेमध्ये का? आपल्याच ह्याच्यातली. अरे वा. आता विंटर असल्यामुळे ना जास्त ग्रीन भाज्या राहत नाहीये हा, फ्रीज त्याच्यामुळे मध्ये. आपल्याला असं सेव्ह करून ठेवलेलं बरं असतं. हा, एवढं टाकल्याच्या नंतर हे जे आहे हेल्दी वे मध्ये बनवत आहे. बर बर. त्याच्यामुळं हे ओट्स आहेत, हा. ओट्स मिक्सर मधून काढून घेतलेले, ओके. त्याचं पीठ केले, ते टाकणार आहे. म्हणजे हे ओट्स जे आपल्या शॉप मध्ये रेग्युलर भेटतात ते ओट्स. हा, आणि त्याचं काय पावडर केलं? पावडर mixer मध्ये? केलं मिक्सर मध्ये. बर. आणि हे कशामध्ये टाकायचं? हे याच्यामध्येच टाकायचं. ओके. आणि मग आता तुला हे सगळं करायला मदत कोणाची आहे? हे मदत दोघांची आहे. धनुष आणि रियांश. रियांशची खायची आहे, धनुष बनवणार आहे. ओके, छान. very nice. याच्यामध्ये आता मसाला सगळे. ओके. मित्रांनो, मी नेहमीच म्हणत असतो की मुलांना लहान वयामध्येच कुकिंग विषयी बेसिक माहिती देणं खूप गरजेचं आहे. कारण पुढे चालून भविष्यामध्ये आपण काय खाल्लं पाहिजे आणि ते कसं बनवायचं याच्याविषयी जर आपण त्यांना माहिती आताच दिली तर त्याचा त्यांना भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल. रियाश बघावर किचन काउंटर टॉप वरती बसलेलं आहे. आपल्या इकडे मुलं असंच करतात, काही मम्मी त्याची बनवत असली की वर जाऊन बसतात. त्याला काही बनवलेली प्रत्येक रेसिपी असं पहा वाटते. हा, पहा वाटतात त्याला आणि बनवावं पण वाटते काही काही. बरोबर. लहान वयामध्ये मुलं बऱ्याच गोष्टी फार लवकर शिकतात आणि या वयामध्ये त्यांनी शिकलेल्या सर्व काही त्यांना आयुष्यभर पुढे कामाला येतं. रियांश, मग आता शाळेला सुट्ट्या का? हो. किती दिवस सुट्ट्या आहेत? 15. 15 डेज. मजा आहे मग तुझी आता. काय? मग आता काय करायचं याच्यानंतर? ते असं करायचं, ते प्रॉपर मिक्स करून घ्यायचे. मिक्स करायचं आणि असं राऊंड शेप द्यायचा. ओके. आणि याच्यावरती व्हाईट काय लावलंय? हे ब्रेड क्रम्स लावलेले आहेत. आपला साधा ब्रेड घेतलेला आहे, हा. ते मिक्सर मधून काढलेलं आहे त्याचं आणि त्याचं पावडर त्याच्यावरती लावलं. हा. ओके, व्हेरी नाईस. धनुष, आर यू रेडी? ओके. Whose favorite is this recipe? रियांश. Rian's favorite? Oh. हे पहा, आता रियांश पण आला मदत करण्यासाठी. असं करते, हातावरती घ्यायचं रियांश आणि त्याला असं गोल बनवायचं, थोडंसं व्हील फ्लॅट सारखं बनवायचं. फ्लॅट बनवायचं, थोडंसं दाबून हाताने. नाईस, व्हेरी नाईस. छान केलं. वाव. धनुषचं काम काय, भाजायचं का? भाजायचं काम आहे त्याचं. त्याला भाजायचं का म्हणजे फ्राय करायचं? असंच शालो फ्राय करायचं, थोडस तेल टाकायचं हा. आणि भाजून घ्यायचं वरून खाली. Okay. ते सगळं बॉईल केलेलं आहे ना, ह्याच्यामध्ये सगळं शिजलेलं आहे अगोदरच. ओके. धनुषला विदाउट ब्रेड क्रम्सचं पाहिजे, ओके. म्हणून काही विदाउट ब्रेड क्रम्सचे करतोय. बर. हे बघा, रियाचं इकडे चालू आहे बनवायला. लगेच नसते काढायचं. ऑइल मध्ये
लगेच मस्त काढ. लागलीच नाही, थोडंसं 1 मिनिट थांबावं लागतं. हा हो हे होतच असते ते. 1 मिनिट थांबायचं आणि मग त्याला असं फ्लिप करायचं. त्याला आजूबाजूनं तेल टाकत राहायचं. काल शिल्पांनी मुलांना सुट्ट्यांमध्ये खाण्यासाठी हे असे हेल्दी लाडू पण बनवलेले आहेत. तर हे लाडू कशापासून बनवले तुम्हाला सांगतो मी. हे पावडर बनवलं, याच्यामध्ये जवळपास 8-10 प्रकारचे वेगवेगळे नट्स आहेत. बदाम, काजू, नंतर आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे नट्स आहेत. तर त्याचं ते पावडर बनवलं आणि त्या पावडर पासनं हे असे लाडू बनवलेले आहेत. तर हे हाय प्रोटीन लाडू आहेत आणि मुलांसाठी थंडीच्या दिवसात चांगले असतात. त्यामुळे हे सुट्ट्यामध्ये त्यांना बनवले खाण्यासाठी. तर हे अशी काही ना काही ऍक्टिव्हिटी चालू असते घरामध्ये शिल्पाची. तर आता इकडे हे बघा टिक्की भाजायला चालू आहे. कलर मला आवडला त्याचा एकदम. हा ना. आणि हेल्दी किती आहे, लेकर असं खात नाही तर बरोबर. सगळ्या भाज्या, त्याच्यामुळे हे काही ना काही. कलर एकदम छान कलर आहे त्याला. या साईडला इकडे प्लांट स्टँड आहे आमच्या घरातलं. तर यावरती बरेचसे प्लांट्स ठेवलेले आहेत. ओके, मिडलला टाकू का? रियाश रेडी झाला खाण्यासाठी. हा, आणि त्यांनी प्लेट कशी सजवली आहे. केचप लावलं का? रेस्टॉरंट स्टाईल त्याला पाहिजे म्हणून फॅन्सी. ओके. हे आता झाली आहे बघा. ओके. 1 2 3. हे बघा. वाव, मस्त दिसतं एकदम डिलिशियस. मित्रांनो, सध्या कॅनडामध्ये खूप थंडीचे दिवस चालू आहेत. सर्वत्र खूप जास्त बर्फ पडलेला असल्यामुळे वातावरण एकदम थंड आहे. Boys, how is the taste? Good. You like it? Okay. Yes, छान आहे. ते म्हणते बरं मी डीप फ्रायची तयारी करते. ते पलीकडचं. ओके, मी सांगतो खाऊन कशी आहे टेस्ट. हा, तिथं केचप आहे. छान झाली का? वाव. मुलांना सुट्ट्या आहेत तेवढे मला जास्त काम आहे. कारण एव्हरी डे आता नवीन रेसिपी बनवा, काही ना काही करा. बरं आहे. ना तुम्ही फूड आहे. चिप्स तळून देऊ का? तुझं पण झालं का? किती खाल्ले? फक्त 3? मोठे मोठे. हो. मला वाटलं 5-6 तरी खाशील. या मित्रांनो, तुम्ही पण जेवायला. आम्ही बसलोत आता बनवलेली टिक्कीज खाण्यासाठी. तर तुम्हाला एक मजेशीर गोष्ट दाखवतो. शिल्पाने बघा तिच्या प्लेटमध्ये काय काय घेतलेलं आहे. तर हे बघा प्लेटमध्ये मिरची बघा कशी आहे, हिरवी. आणि इतक्या मोठ्या साईजची मिरची लागते तिला. तिखट जेवते वेळेस तिखट पाहिजेच. काही जरी असलं तरी तिखट आणि लोणचं त्याच्यासोबत पाहिजेच तिला. मला मिरची शिवाय जेवणच जात नाही. बरोबर. खूप भूक लागली. पण छान झालं का? एकदम छान, मला तर आवडले बाबा. मिरची तिखट नाही का? पण छान लागते. मी ट्राय करू का? तिखट आहे भरपूर. कसं लागायचं? तुला सवय आहे तिखट खायची.
दुपारचं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही सर्वजण स्विमिंगला गेलोत, कारण आज स्विमिंगचा लास्ट डे होता. सकाळी तर दिसताय सांगता रोडवर. गेल्या महिन्याभरामध्ये शिल्पाने आणि रियांशने स्विमिंग मात्र खूप चांगली शिकली. आता ते दोघंही खूप चांगल्या प्रकारे पोहतात. सध्या खूप जास्त थंडी असल्यामुळे सहजपणे घराच्या बाहेर पडता येत नाही. बरेच दिवस झालं मुलांना बाहेर नेलं नव्हतं, त्यामुळे आज मी त्यांना आपल्या घराच्या जवळ एक मॉल आहे त्या मॉलमध्ये घेऊन गेलो. कॅनडामध्ये टिम हॉर्टन्स नावाचं हे शॉप खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी चहा पाण्यासाठी लोकांची खूप गर्दी असते. प्रत्येक एरियामध्ये थोड्या थोड्या अंतरावरती हे शॉप मात्र आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतं. सध्या ख्रिसमसचा सीझन चालू असल्यामुळे मॉलमध्ये सर्वत्र गर्दी दिसते. अरे हो, इकडल्या साईडला आहे. इकडल्या साईडला. युवराज. हां. स्विमिंग करून आल्यामुळे मुलांना जास्त भूक लागली होती, त्यामुळे मी त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीची डिश मागवली.
थांबा इकडे तिकडे बघा. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.